वर 1 मध्ये संतोष घरत ज्यांना आपण गोलंदाजी करत असताना पाहत आहे. अक्षय आणि मनोज अशी सलामीची जोडी ती साखरेकडनं मैदानाच्या आतमध्ये आली आहे. मॅचला इथे सुरुवात केली जाते. राजेश घरत यांच्या माध्यमातून ही हॅट्रिकला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल त्यावर विकेट की षटकार. इथे बॉल चाललाय पहिल्या टप्प्याखेरीज सीमा रेषा पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर हा दमदार स्ट्रॉंग हिट चौकार 4. चांगला फटका होता. ओव्हर पिच बॉल होता. समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला आणि समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न करत असताना तिथे लॉंग ऑफ मध्ये कोणी नवताराचा फायदा घेतला आणि बॉलला चौकारामध्ये परावर्तित केलं. या 4च्या मदतीनं सुरुवात झाली. या डावाची सुरुवात झाली. इनिंगची पहिल्या 4 धावा त्या अक्षयच्या खात्यामध्ये टीम साखरेच्या खात्यामध्ये जोडत असताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा अलंग कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलवर झेपावतो. जोपर्यंत बॉलला फील केलं एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. चांगला रिटर्न तो तिथे आपल्याला पाहायला मिळतं. 4 ओव्हरची मॅच आहे ज्यामधले षटक क्रमांक 1 ते सध्या प्रगतीपथावर आहे आणि 2 चेंडूनंतर धावसंख्या 5. आपण पाहताय संजय घरत विद्यमान उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेचं हे देखणं आयोजन. या स्पर्धेतील आजचा 4था दिवस आहे आणि अंतिम सत्र ते आपण पाहताय. दुसऱ्या फेरीतील तिसऱ्या फेरीतील मॅचेस या अंतिम सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि उद्या असेल या स्पर्धेचा महांतिम दिवस फायनल संडे जो उद्या या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. संतोष गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र हा बॉल त्यालाही उडवला. इनफिल्डच्या वरनं खाली क्षेत्राचं चयन केलंय त्यामुळे पहिल्या टप्प्याखेरीज बॉल जाईल सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. चांगले फटके इथे आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळत आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय ज्यामध्ये 9 ही धावसंख्या दाफलकावर जोडली गेली. अक्षय आणि मनोज असे 2 खेळाडू ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि चांगली बॅटिंग सध्या आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. एक चांगला चेंडू तो हाताळला गेला आणि इथे रनआउटच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल. फलंदाज तो माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज अक्षय चांगली बॅटिंग करण्याकरता ओळखला जातो मात्र इथे दुर्दैवीरित्या आत्महत्या स्वरूपानं त्याला माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होतंय. अक्षय तो तंबूच्या आसराला आलाय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. 4 चेंडूचा खेळ त्यानंतर 9 ही धावसंख्या दाफलकावर असताना इथे स्वतःच्या कॉलवर स्वतःच्या चुकीनं अक्षयला माघारी परतावं लागले. संतोष आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना डावकुरे हाताना फलंदाज मनोज उभा आहे. चांगला बॉल आहे. यावेळेस यष्टांच्या वर्ण विकेट किपरच्या हातामध्ये गेला. अतिरिक्त शफल झाल्यानंतर तुम्ही यष्टा जेव्हा मोकळ्या ठेवता तेव्हा तुमची बाद होण्याची शक्यता वाढते. चेंडू निर्धावच्या स्वरूपाने जाण्याची शक्यता वाढते आणि ते झालं. यावेळेस बॉल यष्टांच्या वर्ण विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे डॉट बॉल आलाय. त्यावेळेस मात्र लोवर फुल टॉस होता त्याला फुल टोल वसूललाय. बॉलला खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं सीमा रेषा पार. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावफलकावर धावसंख्या 1 विकेटच्या बदलानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम साखरे 13 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती. अखेरीस 13 रन्स या राफलकावर आहेत. 1 विकेटचं पतन ते आतापर्यंत झालंय. जिग्नेश मैदानाच्या आतमध्ये दिव्यम ओव्हर नंबर 2 करता आलाय. चला गेम थोडंसं स्पीडअप ठेवा. निर्धारित वेळेत सूर्यनारायण जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तेव्हा सूर्यनारायणच्या सोबत असेपर्यंतच आपल्याला आजच्या दिवसाचं शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. भलेही 2 टीम आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत मात्र आज 10 मॅचेस आहेत त्यामधल्या आतापर्यंत 6 मॅचेस झाल्या. ती 7वी मॅच ते आपल्याला पाहतोय. यानंतर अजूनही 3 मॅचेस त्या बाकी आहेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू
पाहायला मिळते. डॉटच्या स्वरूपाने चेंडू आलाय. दिव्यम जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अगदी योग्य टप्प्यावरनं चेंडूची हाताळणी ती त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र वळवलंय खूप चांगल्या पद्धतीने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कोणी नाही. बॉल वेगानं चाललाय सीमारेषा पार. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्यावरनं हा चेंडू सीमारेषा पार फरार झालाय. रन्स मिळतील 4. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झाला. या 2 चेंडू नंतर दाफलकावर 17 रन्स. एका बाजूने टीम शिवनसई आणि त्याच्या विरोधामध्ये साखरे अशी एक चांगली तगडी मॅच सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शिवनसई संघाच्या विरोधामध्ये आक्रमण ते सध्या साखरे संघाच्या वतीने केलं जात आहे. मात्र शिवनसई संघेमध्येच एखादा निर्धाव चेंडू टाकून मॅचला कव्हरअप करण्याचा प्रयत्न सुद्धा होत आहे. यावेळेस बघा तेच चित्र आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना चेंडू पाहायला मिळालाय. 3 चेंडूमध्ये 4 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. तुम्ही एक चौकार मारला आणि त्या पुढे मागे जर डॉट बॉल खेळले तर मग त्या चौकाराचा खूप जास्त फायदा टीमला होत नाही. यावेळेस बघा तो एक चौकार आलाय. त्यानंतर 3 डॉट आलेत. तिथे रिव्ह्यू घेतला गेला. बॅट्समन साइड रिव्ह्यू आहे. फलंदाजानं रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल तिथे नेमकं काय घडलंय ते तपासलं जात आहे पंचाचे कर्वे. इट्स अ फेअर बॉल. लेग स्टंपच्या वरनं हा चेंडू निघून गेलाय आणि त्यामुळे एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळतोय. चौकार एक खाल्लाय मात्र 3 डॉट बॉल टाकलेत. त्यामुळे जर आपण पाहिलं तर अडचणी आता त्या निर्माण होत आहेत. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि विकेट किपर देईल का सहारा? हो दिलाय. कॅच कॅरी केलाय. माघारी परतवलंय. एक बाउंड्री खेचली मात्र त्यानंतरचे 4 बॉल ते निर्धाव आलेत. त्यामुळे 5 चेंडूचा खेळ समाप्त. एकेरीस धावफलकावर धावसंख्या 17-17. अडचणी आहेत साखरे संघाकरता. हे बघा थोडासा आत येणारा बॉल होता. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करताना थोडासा साईड आर्मनं गोलंदाजी करतोय आणि साईड आर्मचा फायदा तो इथे मिळत असताना पाहायला मिळतोय. हे बघा पुढेच एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज दिव्यम थोडासा बाहेरनं एक अँगल क्रिएट करतोय. बॉलला आत खेचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये यश मिळालं त्याला. खराब फलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज जिग्नेश कडनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता विकी तो दाखल होतोय. यावेळेस मात्र हा बॉल अलंग कार्पेट खेळला. बॅटच्या अगदी खालच्या अंगाला लागला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केले गेले. एकावरच समाधान मानावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ तो अशा तऱ्हेने समाप्तीला आला. या 2 ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 18 धावा ही लागलेली आपल्याला पाहायला मिळते. हॅलो. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय
अभि पहिला बॉल एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 19. शांतता आहे. ही शांतता वादळापूर्वीची आहे. हे जर तुम्हाला मैदानात सांगता आलं नाही ना तर एक लो स्कोरिंग मॅच होईल आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये कदा कवचितच हाय व्होल्टेज ड्रामे होतात. या स्पर्धेच्या निमित्तानं अवनी खरत आणि आराध्य खरत इथे येत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेत आणि फेकून दिलंय दूर सीमारेषा पार. मनोजच्या बॅट मधनं एक ब्रँडेड हिट. षटकार 6. विकीने जर 3 षटकार ते मैदानाच्या आतनं खेचले तर जयेश किणी नवसे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं तर मनोजच्या बॅटमधनं एक चांगला हिट तो मैदानाच्या आतनं आलाय. अगदी मोठ्या फटक्यांमध्ये डीलिंग करतोय. चांगल्या रन्स आपल्या टीम करता जोडतोय. ती शांतता होती ती वादळापूर्वीची होती हे त्यानं मैदानाच्या आतनं सांगितलंय आणि अगदी विध्वंसक अंदाज त्यामध्ये बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं तो आपल्याला करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा सफल होताना मोठा फटका करता जायचं तिथे फिल्डिंग मध्ये थोडीशी खराबी पाहायला मिळाली. मात्र 1 रन त्यापासून रोखता येणार नाही. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 26 धावा. जयेश पाटील नवसई यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकी जर 3 षटकार इथे सलगच्या मैदानाच्या आतनं खेचतोय. 3 बॉलचा खेळ तो कंप्लीट झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. अभि आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना समोर विकी उभा आहे. यावेळेस मात्र विकीचा फटका तो फसलाय. बॉल ना उंची खूप जास्त गाठली आहे. तिथे अगदी तिघांच्या मध्ये हा बॉल पडलाय. जोपर्यंत उचलला गेला 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 28 धावा. 4 षटूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 28 रन्स या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 2 षटूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 2 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र हा मिडल ऑफ द बॅट. इट्स अ हाय अँड हँडसम बॉल. सीमा रेषा पार. षटकार. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 34 धावा. 5 चेंडूचा खेळ त्यानंतर 34 लागला. शेवटचा बॉल आहे अजूनही शिल्लक. आता मात्र सुस्थिती आहे टीम साखरेची. चांगली बॅटिंग सध्या मैदानात होतीये. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. कमबॅक करायचं आहे आणि ते कमबॅक केलं यावेळेस गोलंदाजानं. देहेश टीवर नेऊन आदळवलंय बॉलला निर्धावच्या लेगबायच्या स्वरूपानं. तिथे 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 35. 3 ओव्हर नंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम साखरे शिवनसाई संघाच्या विरोधात 3 ओव्हर नंतर 35. आराध्य घरत आणि अवनी घरत यांचा शुभ सन्मान तो मुख्य मंचावर केला जातो. कॅमेरामन आपल्याला मुख्य मंचाकडे कॅमेरा फोकस करायचा आहे. इथे या दोघींनाही चिमुकले आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार राजेश घरत यांच्या शुभ हस्ते आपण तिथे होताना पाहत आहे. खुश आहेत सगळे. शॉल अंगावर टाकली. ट्रॉफी दिली आहे. काय होतंय ते माहित नाही. मात्र केलाय आमचा सन्मान. त्यानं खुश आहेत आणि ती खुशी तिथे चेहऱ्यावर जाय आपले होत असताना पाहायला मिळते.
शेवटचं षटक, अंतिम षटक विशाल आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता डीजे ऑपरेटर म्हणून खूप चांगलं काम पाहिलंय, मात्र गोलंदाज म्हणून एक चांगलं काम ते त्यांना आता मैदानाच्या आतनं करावं लागेल. विशाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर स्ट्रायकर एन कडनं त्याच्या विरोधामध्ये फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळते विकी, ज्यानं एक षटकार तो मैदानाच्या आतनं आतापर्यंत खेचलाय. जयेश किणी नवसे यांच्याकडनं 3 षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि इथे हा बघा उंच हवेतनं बॉल फेकून दिलाय सीमा रेषा पार. विकीच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रॉंग हिट षटकार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या फ्लाय झाली आहे, 41 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अगदी स्ट्रॉंग हिट विकीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगलं कॅमेरा वर्क विश नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला पालघर जिल्ह्यामधलं एक सर्वोत्तम टेलिकास्ट करणारं चॅनल आहे विश नेटवर्क. हे बघा ते कॅमेरा वर्क तुम्हाला दाखवलं जात आहे. अगदी दर्जेदार पद्धतीने ते कॅमेरा वर्क केलं कॅमेरामॅनने. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत चेंडू दूर सीमारेषा पार पडला तोपर्यंत तुम्हाला दाखवला गेला. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटची कडा घेऊन हवेमध्ये राहिला आहे आणि तिथे विकेट कीपर एक सहज सोपा साधा. वा, आता काय करावं असं म्हणतात क्रिकेट हसणं जिंदगी करता गरजेचं आहे. हसण्यानं आयुष्य वाढतं आणि क्रिकेटच्या मैदानात हसण्याची संधी इथे खेळाडूंनी निर्माण केली आहे. मोये मोयेची सिच्युएशन असते ना, अगदी ती मोये मोयेची सिच्युएशन पाहायला मिळाली. यावेळेस मात्र बॉल हवेत एक क्षेत्ररक्षक. यावेळेस पुन्हा एकदा बॉल त्याच्या हातातनं उडून त्याच्या खांद्यावर बसतोय आणि तदनंतर सीमारेषा पार जातोय. षटकारामध्ये परावर्तित होतोय. 6. आणखी एक मोये मोयेची शिकार ती आपल्याला पाहायला मिळते. बघा इथे तुम्हाला रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. या क्लिप निश्चित व्हायरल होतील. हे बघा हातातनं सुटला, खांद्यावर पडला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. षटकारामध्ये परावर्तित झालाय. चांगला बॉल आहे. निर्धाव डॉटच्या स्वरूपाला चेंडू निघत असताना पाहायला मिळतं. एकंदर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो समाप्ती. अखेरीस धावफलकावर धावसंख्या 47. एखादा VIP नंबर ज्या पद्धतीने असतो 6060 ते आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. देहेष्टीवर जाऊन आदळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. बघा तिथे ते चित्र सातत्याचं आहे. कदाचित नाही, सध्याचं चित्र मैदानातलं असं आहे ना, कदाचित लहानपणी घरच्यांनी आबाधोबी खेळण्याकरता ओरडलं असेल तर ती हौस आता भागवून घेतली जाते. आता तो आबाधोबीचा खेळ सुरू आहे मैदानात. कदाचित क्रिकेटच्या मैदानात व्हॉलीबॉल सुद्धा खेळत असावे. अगदी तसंही चित्र आहे. खूप काही वेगळं चालू आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज विशाल. यावेळेस मात्र फटका तो हवेत आहे. झेलची संधी इथेही आहे आणि इथे एक दर्जेदार झेल. संपवला बॅटरचा खेळ. धावफलकावर धावसंख्या 49 आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये विजयाकरता गरज आहे 50 धावसंख्येची. कशा पद्धतीने 50 धावा होतील ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. एका बाजूने टीम पारगाव आणि त्यांच्या विरोधात माकडे, दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्याकरता यायचे. मी तुर्तास थांबतोय. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा उपसरपंच चषक 2026. पुढच्या डावात आपल्या सोबत जोडले जातील आमचे सहकारी धनंजय पाटील.
पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. पारगाव आणि माकणेमध्ये मॅच होणार आहे. टीम माकणेच्या कॅप्टन चला या. माकणे संघ कर्णधाराला पण लवकरात लवकर पाठवावं, कारण पारगाव संघाचे कॅप्टन पोहोचलेत. जी मॅच होणार आहे ती 3 षटकांची होणार आहे, त्यामुळे त्या गोष्टीवरती लक्ष असू द्यात. पुढील मॅच 3 षटकांचा होईल, याच्यावरती लक्ष असू द्यात. पारगाव वर्सेस माकणे. चला, पारगाव आणि माकण्याचे कॅप्टन आपण या. आपण टॉस करूयात. चला चला, बॅट्समॅन पाठवा. शिवनसाई बॅट्समॅन पाठवा. अंपायर चला मैदानाच्या मध्ये मार्गस्थ व्हा. जसं पहिल्या डावाला आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये शिवनसाई संघ फिल्डिंग करत होता आणि फिल्डिंग करताना भरपूर कॅचेस पण सुटल्या होत्या. आता इथे आल्यावरती भरपूर आंब्याची झाडं आहेत किंवा बाकी झाडं आहेत, मग त्या आंब्याच्या झाडावरून आंबा पडावा तो हातामध्ये पडावा की त्या हाताच्या बाहेर पडावा. नेहमी एक म्हण म्हणतायत की घर फिरले की घराचे वासे पण फिरतायत. आता शिवनसाई संघ ते घर फिरलं होतं, घराचे वासे फिरले होते, काही प्रश्न होता का? त्याच कंडिशन होत्या. गोलंदाजांना प्रयत्न केले होते बाबा कॅच कशा पद्धतीनं काढल्या जाऊ शकतात याच्यासाठी त्यांना प्रयत्न केले होते, पण कदापि म्हणतात ना की यष्टीरक्षक जर कदापि तुमचा त्या कॅचेस नाही घेऊ शकला, मग भरपूर काही गोष्टीवरती चर्चा विचार विनिमय होऊ शकतात. टॉस केला जातो. 3 ओव्हरचा मॅच आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचले. पारगाव आणि माकणे. आदरणीय ऋषिकेशजी यांच्या शुभ असे टॉस होतोय. चला टॉस करूया. 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही कॅप्टन लक्षात घ्या. लैलाकडून एका सिक्सरला 500 रुपयाचा प्राइज आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर. आता पारितोषिक लावलं होतं पण पहिल्याच बॉल वरती तिथे आला विकेट. फलंदाज झाला बाद. आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा 50 धावा ह्या बनवण्यात आल्यात. 49 साखरे संघानं पहिल्यांदा बनवल्यात, कारण आजची धावसंख्या 40, 41, 38, 39, 35, 36, 46, 45 पण पाहिल्या आपण, 34, 33 पण पाहिल्यात, 35, 34 तिथे त्याही पाहिल्यात. परंतु पहिल्यांदा 49 धावा मात्र उभारण्यात आल्या होत्या त्या टीम साखरे संघाच्या माध्यमातून. त्याचं कारण होतं सुरुवातीला सोडलेल्या झेल, परंतु आता त्या गोष्टी नाही पाहिजेत. आता विचार करायचा बाबा आम्हाला रन करायचे आहेत, प्रयत्न करायचे आहेत. लोअर फुलटॉस बॉल खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फिल्डिंग केलंय. रन कंप्लीट होत आहेत. थ्रो करण्यासाठी थोडा उशीर झालाय. धावसंख्या 1. फटका खेळलाय, फोर्स केलाय, व्हॉट अ शॉट. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 4. खणखणीत चौकार. कुणाल मडवी यांच्याकडून जयला लगातारच्या 3 सिक्सरला 2000 रुपयाचं पारितोषिक आहेत. लैलाकडून आधी 1 6ला होतं, त्याने सांगितलं बाबा ते नाही 3 6ला आहेत. ज्याच्या हंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. एका षटकाराला पारितोषिक लावणारा खरा हिरो असतो, मला तरी तेच वाटतं. 3 सिक्सरला कोण पण लावतं, एका सिक्सरला लावेल तो हिरो आहे. धावपलकावरती धावा 5. 3 बॉलचा केस संपलाय. पुढचा बॉल. ओ यावेळेचा बॉल पिचिंग पाहिली जाईल. पंच वळतायत. लेग स्टंपच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा कळवत असताना आपण पाहतायत पंच अजय पटियाल सर, डॅनियल डिसोजा सर आणि विजय सर, हे 3 पंच आतापर्यंत स्पर्धेच्या माध्यमातून कामगिरी करतायत. 6.
राजेशजी घरत त्यांच्याकडून देखील लगातारच्या 3 सिक्सरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. आपल्या लैला यांच्याकडून देखील पारितोषिक आहेत 3 सिक्सला. राजेशजी घरत त्यांच्याकडून आता एका सिक्सला 500 आहेत. लैला भाई आपके पास भी संधी है. जय स्ट्राइक एंडला. ओहो मिस केलाय बॉल. पाठीमागे चाललाय वेगानं बॉल चाललाय. तिथून मात्र एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. जसं नेहमी म्हणतात आयुष्यात कधी दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरा म्हणजे आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये आलेला फुलटॉस बॉल हा वाया जाऊ द्यायचा नाही. फुलटॉस बॉल वाया जाऊ दिलाय. कारण आयुष्य म्हटलं तर आयुष्यामध्ये चढ उतार येत राहणार आणि त्या चढ उतारामधून जसं आयुष्यातून संघर्ष असतो तसा क्रिकेटचा खेळही आहे. तिथेही संघर्ष करायचे आहेत. संघर्षाविना ना क्रिकेटचा खेळ जसं जीवनही आहे. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. स्वीकारनं मैदानावरती आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केल्यात. त्यानं अगदी समोरची टीम शिवनसेन संघाला स्वीकारलायत की हो मला चांगली गोलंदाजी करायची आहे. ते टीमच्या अगेन्स्ट रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललाय. 13.58च्या घरामध्ये गेलाय. शेवटचा बॉल हा महत्वाचा असेल पॉवर प्लेच्या ओव्हरमधील. फटका खेळला ऑन साइडला बिटवीन द गॅप मध्ये चाललाय बॉल वेगाने बाउंड्री लाईनच्या पार. ज्या फटक्याची गरज होती तो फटका मैदानावरती आलाय. चौकार 4. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 11. डबल 1. एक ओव्हर 11 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट. सर्व एक एक आहेत. जसं आपला प्रभाग क्रमांक 1 आपण पाहिला होता नुकताच वसई शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडलीत. त्यावेळी प्रभाग क्रमांक 1 मधून जयंत बसवंत साहेबांना आपण पाहिलं जे अ मधून उभे होते. त्यानंतर अस्मिताताई विशाल पाटील मॅडम ज्या प्रभाग क्रमांक 1 मधून ब मधून पाहिलं तर सुनंदा प्रमोद पाटील मॅडम ज्या प्रभाग क्रमांक 1 क मधून पाहिलं आणि श्री सदानंद गजानन पाटील साहेब डॅशिंग अँड डायनामिक नगरसेवक त्यांनाही पाहिलं प्रभाग क्रमांक 1 ड मधून. ते देखील उद्याच्या दिवसामध्ये या मैदानावरती उपस्थित राहतील. एक ओव्हर 11 धावा एक विकेट. या धावगतीनं चालायचे आहेत. माहित आहेत की बाबा आता तो रिक्वायर्ड रन रेट सध्या 13चा दाखवतो. 13च्या धावगतीनं चाललात तर कदापि धावसंख्या पूर्ण होऊ शकते. पहिलाच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय. हा सीन दुसऱ्या बाजूला पण आहे का? एका बाजूला तर आम्ही पाहिलं होता शिवनसईला पाहिलं होतं. दुसऱ्या बाजूला पण तीच कंडिशन आहे. साखरेचा संघही तेच सांगतोय बाबा शिवनसई तुम्ही चुकी केल्या आम्ही करू. दोघांनाही प्रत्युत्तर आम्ही तसंच देऊ. पहा कॅच पहा पुन्हा एकदा. हवेमध्ये बॉल होता. आतामधून झेल निसटलाय. एकदा की कॅच सोडला की नंतर निराशा करून काही फायदा नसतो. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर वाढत असताना पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतायत 13. पुढे टाकलाय बॉल. पुण्याचा फटका छान खेळलाय. बॉल चाला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये फिल्डिंग केलंय. एक धाव कंप्लीट. धावसंख्या धाव फलकावरती एका धावेने वाढत असताना जाऊन पोहोचतोय 14. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग म्हणतात बाबा तेही भवितव्य करतात कोण जिंकेल त्यांनाही नाही माहीत. शिवनसई जिंकेल की साखरे जिंकेल, साखरे जिंकेल की शिवनसई. पण एक गोष्ट आहे शिवनसईची सुरुवात देखील एसने होते आणि साखरेची सुरुवातही एसने होते. एस म्हटलं तर सेन्सेशनल. आता कोण सेन्सेशनल खेळ दाखवणार मैदानावरती पाहूयात. विकीचा बॉल फटका पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी बॉलला फील्ड केलंय. एका धावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले ते मात्र 15. आता बाहेरून काही खेळाडू तेही सांगतात बाबा इथे चांगली बॅटिंग करायची आहेत. बऱ्याच जणांचे लक्ष आहेत. काही जण आपल्या घर बसल्या टीव्ही वरती पाहतात, काही जण मोबाईल वरती पाहतात आणि काही जण तर मैदानावरती चालत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं मैदान. चारही बाजूने आपण पाहिलं तर अगदी हिरवीगार जशी झाडं आणि त्यामध्ये असलेले मैदान आणि त्यातला त्यात एक सुंदर अशी स्पर्धा. उपसरपंच चषकाचा हा रंगलेला थाट आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावेची जुनी गरज आहे. हो मिस केला बॉलला. ज्या रीतीनं गोलंदाज विके हाताळतायत थोडंसं स्लोवर पण टाकतायत. बॅटर रीड नाही करू शकत. मैदानाच्या आतमध्ये जय सध्या रीड नाही करू शकत. पण जयवरती लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला अभि आहेत. अभिला तीच गोष्ट सांगायची अभि नाही तो कभी नाही, अभि हे तो सब कुछ मुमकिन है. आता त्याला करून दाखवावं लागेल. परंतु जय सध्या स्ट्रगल करतोय. विकी तयार. राऊंड विकेट. स्लोवर वन पीक केलाय. व्हॉट अ शॉट. खणखणीत हेच करायचं. पीक करायचं आणि पीक करताना बॉलला स्टँडच्या बाहेर पाठवायचं आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. व्हॉट अ शॉट.
ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवरती. अगदी स्लोअर वन टाकलेला बॉल होता, रीड केलं, रीड करताना बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाळ्यांचा आवाजही आला, टाळ्यांचा गजरही झालाय, कारण हा षटकार मच रन हवा होता. संघाला हवा हवासा वाटणारा षटकार आलाय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता बॅटची एज घेत असताना टिपला विकेट किपर झेल. संपला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जय साखेळ. धावसंख्या धावफलकावरती आफ्टर 2 ओव्हर 21 21 धावफलकावरती लगावण्यात आल्यात. आणि आता 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत त्या 29. आदरणीय मनोज चौधरी साहेब यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचे. समाजसेवक मनोज चौधरी साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य आपल्याला त्यांचंही लाभलंय. मी मनोज चौधरी साहेबांना विनंती करेन आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे. पहिल्या दिवसामध्ये ओपनिंगच्या दिवसामध्ये ते उपस्थित होते. बोईसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आदरणीय राजेजी रघुनाथ पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित होते. त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार आदरणीय बलिराम जाधव साहेबांना आपण पाहिलं. नगरसेविका प्रभाग क्रमांक 1 मधून सुनंदा प्रमोद पाटील मॅडम आणि अस्मिताताई विशाल पाटील मॅडम उपस्थित होते. त्यांच्या जोडीने गावातील सर्व सिनियर सिटीजन या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहिले होते. बहुजन विकास आघाडीचे सर्व सक्रिय कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं मात्र आपल्याला पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाले होते. उद्याही अगदी मोठ्या संख्येने येतील सर्व, कारण फायनल डे मेगा फायनलचा दिवस पाहायला मिळणार आहेत. 12-29 पहिला बॉल अगदी चाललाय त्या ठिकाणी ऑफस्टम्पच्या बाहेर, खूपच बाहेर हा बॉल टाकलाय. पंचांचे 2 हात हवेमध्ये एक्सरसाइज करतात पंच आणि दर्शवतात वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आलाय. 12 मध्ये आता रन करायचे 28. 22 ला 2 विकेट, 2-2-2. आधी 11 ला 1 होता, आता 22 ला 2 आहेत. इंटरेस्टिंग आहेत. पुन्हा एकदा हाताळलाय व्हाईट बॉल. 12 मध्ये रन करायचे 27. आता 11 मध्ये रन करायचे 27. एकतर ज्यावेळी साखरेचा संघ बॅटिंग करत होता, साखरेनं शिवनसईच्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये रन घेतल्या होत्या जवळपास 30. आता त्याला 30 नाही, त्यांना 29 28च करायचे आहेत. फटका खेळला, हवेमध्ये खेळला, उंच गेलाय, दूर गेलाय का? हो, दूरही गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. ज्या ठिकाणी जायला हवा शिवनसई संघाचा टाळ्यांचा गजर सुरू झालाय. सिक्सर. पहा हा स्ट्रोक पहा. पुन्हा एकदा पुढे आले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले, फोर्स केलं बॉलला, मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलाय. कडक 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 बेधडक सिक्सर. हा बॉल 6 सीटचा आहे, त्याला तुम्हाला बाहेर पाठवायचा आहे, 6 धाब्यांसाठी पाठवायचं आहे. समीकरण आता बदललंय. येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये शेष आहे 10 बॉल मध्ये करायचे 21. बिलीव्ह इन अचीव, अगदी स्वतःला सांगावं लागेल. यावेळेचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर घेऊन गेले, परंतु त्या ठिकाणी आलाय डॉट बॉल. अभि मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावरती आता दारोमदार आहे. 9 चेंडूमध्ये धावा करायच्या 21. म्हटलं अभि नाही तो कभी नाही, अभि हीच संधी आहे. फटका खेळला हवेमध्ये, बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय, सोडलाय झेल. काय करावं आणि काय बोलावं हे समजत नाही. आता दोन्ही बाजूला ते चित्र आहेत. एक जुन्या काळी प्रत्येकाला माहित होतं एक पोपटवाला यायचा, तो आधी भविष्यवाणी काढायचा, तो पोपट बरोबर भविष्यवाणी सांगायचा. आता इथे भविष्यवाणी सांगण्यासाठी भविष्यवाणी देखील सांगू शकत नाही, असा मॅच सुरू आहे. पहा कॅच पहा, तिथे कॅचची संधी होती, हातामधला झेल सोडलाय. शॉट फाईन लेगला फिल्डिंग केलेत. एकतर शिवनसईनं देखील चुकी केली होती, ते डबलसाठी का धावले नाही तोही प्रश्न होता. कॅच सुटल्यानंतर एकच धाव घेतली होती. तुम्हाला रन घ्यायचे आहेत, धाबा बनवायचे आहेत. 7 मध्ये आता 19ची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ, क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदललं सरी वेळ जात नाही, वेळ जात नाही. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक धावतोय त्या ठिकाणी, स्वतः गोलंदाज. त्याने म्हटलं की बाबा बाकीचे खेळाडू जर कॅच नाही घेऊ शकले पण मी स्वतः घेणार. धावत गेला आणि कॅच कॅरी केलाय. अभिला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. विकेट डाऊन, गॉन.
म्हणून म्हटलं ना की क्रिकेटचा खेळ थोडा बारकाईने पाहायचा असतो. एकतर तिथे कॅच सुटली होती, चुकी फिल्डरने केली होती, पण बॅटिंग करणाऱ्या बॅट्समॅनने 2 धावा नाही, एकच धाव घेतली होती. त्याच्यानंतर पुन्हा स्ट्रायकरवरती विक्रम आले, त्यांनी एक धाव, प्रीतमने एक धाव घेतली होती आणि त्याच्यानंतर आता ही विकेट आल्या आहेत. तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, प्रयत्न मोठे करायचे आहेत आणि आता प्रयत्न इतके मोठे करावे लागतील की तुम्हाला षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलावी लागेल. कारण 6 बॉलचा खेळ हा मैदानावरती बाकी राहिला आहेत. रन करायच्यात 19. हो हो, यस यस. जसा व्हॉलीबॉलचा उल्लेख झाला की पहिल्या डावामध्ये ते झालं होतं आणि कदापि तेच निर्णायक ठरणार आहे. मला तसंच वाटतं की ते चित्र आहेत. 6 बॉलमध्ये 19, इतकी मेहनत केली होती, परंतु त्या ज्या धावा दिल्या ना त्याच कुठेतरी निर्णायक राहू शकतील की काय. प्रीतम तयार, पहिला बॉल आलाय, वाईट बॉल येतोय का पाहूया. यस पंचाने सांगितलंय वाईट बॉल आला, एक्स्ट्रा. 6 मध्ये करायच्यात आता रन 18. अजून कोण जिंकेल हे याची भविष्यवाणी आपण करू शकत नाहीत. असा मॅच सुरू आहे. शेवटचे 6 बॉल, 18ची गरज. फटका खेळला हवेमध्ये, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहेत, विकेट किपर येत आहेत. ओ माय गॉड, आज या मैदानावरती नक्की काय सुरू आहे ते समजत नाही आहेत. किती कॅचेस सुटणार, किती जल सुटणार, किती वेळा चुकी होणार. आता बाकीचे खेळाडू सध्या बाबा अशी फिल्डिंग कधी झाली नसेल साखरेच्या माध्यमातून, पण आज ती वारंवार होत आहेत. मैदान बदललं की काही गोष्टी बदलतात. तसा खेळ असतो. 1 2 3 4 5 वेळा जगलिंग झाली. भाई ये तो जगलर बन सकते हैं. पुढचा बॉल, मोठा बटका खेळायचा प्रयत्न अपील झालाय. वरदानला पहिला का बाहुबलीची आठवण येत आहेत, पण त्याला तितके मोठे स्ट्रोक मारावे लागतील, नाहीतर काही कामी येणार नाहीत. त्याला मोठे स्ट्रोक मारायचे. आता 4 मध्ये करायच्या 16. 4-16. खाली राहिला बॉल. आता 3 मध्ये करायचे रन 16 आणि वरदान आहेत. वरदान पाठीमागे विकेट किपर पण होते. आधी वरदाननं समोरच्याला जीवनदान दिलं होतं म्हणून त्या धावा झाल्या होत्या. कदापि त्याही गोष्टी आहेत. 3 बॉल मध्ये रन करायच्या 16. चला 3-16. फोर्स केलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. कडक स्ट्रोक. बरोबर आमच्या लहान चिमुकली येत होते आणि ऍक्शन रिप्ले पा. हा स्ट्रोक खेळलाय, कडक स्ट्रोक खेळलाय. बरोबर आमच्या 2 लहानशा होत्या, त्यांच्यात अगदी स्वागताला. ओ जस्ट तिच्या पुढे पडलाय आणि राज्याची गरज स्वतः होते बचाव अगदी करताना. 2 बॉल मध्ये आता रन करायचे आहेत. 10 का दम, जिसमें है दम. कोण मैदानाच्या मध्ये दमखम दाखवणार, कारण 2 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 10 वाला मॅच आहे. सामना रंगलाय, नुसता रंगला नाही बाई, या मॅच मध्ये पुन्हा तो जिवंतपणा आलाय. मिस केलाय बॉलला. आता शेवटचा बॉल. कहाणीमध्ये 1 बॉल मध्ये रन करायच्या 10. पुढील मॅच पारगाव आणि माकणे आपण तयार राहा. पारगाव संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारलेत. टीम माकणे संघाला बॅटिंग करायची आहेत मैदानाच्या मध्ये. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरचा तुम्हाला पाहायला मिळेल. फटका खेळलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओहो, कमीत कमी धावेनं पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय टीम शिवसईला. कदापि कुठल्या धावा आता घेतल्या नाही किंवा काय झालं हा विचार विनिमय अगदी करावा लागेल. आणि कमी रन, मला वाटतं की तो कॅच सुटला, तो षटकार गेला, त्याच्यानेच पराभूत व्हावं लागलाय. बरोबर ना, जो कॅच सुटला होता हातातून तो सिक्सर गेला, तोच निर्णायक राहिला. एक कॅच तो षटकारामध्ये तब्दील झाला होता, तोच या मॅचचा इम्पॅक्ट राहिलात. आणि परंतु फाईट दिलीत, नो डाऊट चांगली फाईट दिली शिवसई. आपले मनापासून आभार आहेत. टीम साखरे पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बॅटिंग शेवटी प्रीतम यांनी खूप चांगली बॅटिंग केली, अभिनव मधल्या कालावधीमध्ये बॅटिंग केली, जयनं सुरुवात केली होती आणि कडक मॅच मैदानाच्या मध्ये फ्रीज झालाय. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. या आपण 2 संघादरम्यान सुरुवात करूयात. 3 ओव्हरचा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला पारगाव आणि दुसऱ्या बाजूला माकणे.